सोबत संवाद साधण्यासाठी माजी आमदार सदाभाऊ खोत आहे. खोतजी, खरं तर तुमचं TV9 मराठीमध्ये स्वागत आहे. आपण आज कळंबोलीमधील मायका जी देवी आहे, कडक देवी आपली मानली जाते, तिकडे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य मिळावं त्यासाठी आपण प्रार्थना देखील केलेली आहे आणि साकडं देखील घातलेलं आहे. त्याबाबत काय सांगा? या ठिकाणी आज आम्ही मायाक्का देवीला जे साकडं घातलं, आरती केली, या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना पंतप्रधान म्हणून 12 वर्ष झाली आणि या 12 वर्षाच्या कालखंडामध्ये मोदी साहेबांनी खऱ्या अर्थानं या देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीनं एक विकासात्मक काम या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलं. 65 वर्ष हा देश खऱ्या अर्थानं एका कुटुंबाच्या मालकीचा आहे अशा पद्धतीनं राज्यकारभार चालवला गेला. पण एका कुटुंबाच्या मालकीतून या देशाला मुक्त करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. आणि हे करत असताना या देशाला सन्मान दिला, या देशाला स्वाभिमान दिला, या देशाचा तिरंगा झेंडा 7 समुद्राच्या पलीकडं फडकत ठेवला, 370 सारखं कलम हटवलं, शेतीला पाणी दिलं, रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं असेल, रस्त्यांचं जाळं या देशामध्ये विणलं गेलं, दुष्काळ भागाच्या शेतीला पाणी दिलं, पिण्याचं पाणी दिलं. एवढंच नाही तर आम्ही आयातदार होतो. हा देश आता संरक्षण विभागामध्ये सुद्धा संरक्षणाची हत्यारं निर्यात करणारा निर्यातदार म्हणून हा देश खऱ्या अर्थानं आदरणीय मोदी साहेबांनी उभा केला. आरोग्याच्या सुविधापासून गोरगरिबांच्या वेगवेगळ्या योजना सुरू करून ग्रामीण भागाला, गावगाड्याला, शेतकऱ्याला, शेतमजुराला, बारा बुलतेदाराला सक्षमपणानं उभा करण्याचं काम आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी केलं. आणि म्हणून मायाक्का देवीला आम्ही साकडं घातलं. त्यांना दीर्घ आयुष्य लाभून दे, चांगलं आरोग्य लाभून दे आणि त्यांच्या हातून हा महाराष्ट्र विकासाच्या प्रगतीचे उंच उंच शिखरं गाठून दे, अशा पद्धतीची भावना प्रार्थना मायाक्का देवीजवळ केली. संजय राऊत असं देखील म्हणतात की सर्वत्र भाजप घोडेबाजार करताना पाहायला मिळते. गेली 50 वर्ष राज्यामध्ये, देशामध्ये सत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि त्यांच्या मित्रपक्षांची होती. मग त्या कालखंडामध्ये गावातल्या ग्रामपंचायतपासून, सोसायटीपासून, कोऑपरेटिव्ह क्षेत्रामध्ये जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका आणि राज्याच्या विधानसभा आणि देशाची लोकसभा हे एक हाती तुम्ही तुमच्या ताब्यामध्ये ठेवलेली होती. जनतेला खऱ्या अर्थानं त्यावेळी तुम्ही गुलाम बनवलेलं होतं. त्यावेळी तुमचा जो काही बाजार चालला होता तो काय गाढव बाजार होता का? आणि मग जर आमचा आता घोडं बाजार आहे असं तुम्ही म्हणत असाल, अरे घोड्यावर सुद्धा बसायला शूरवीर लागतो आणि म्हणून तुम्हाला घोड्यावर बसता आलं नाही, म्हणून तुम्ही गाढवावर बसला आणि म्हणून तुम्ही आयुष्यभर गाढव बाजार करत राहिला आणि म्हणून आम्हाला घोड्यावरनं यावं लागलं आणि गाढवावर बसणाऱ्यांच्या पेटकामध्ये लाथ आणावी लागली आणि सामान्य माणसाचं राज्य, सामान्य माणसाचा देश हा एका कुटुंबाचा नाही, हा सर्वसामान्य माणसाचा देश आहे. अशा पद्धतीचं परिवर्तन खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या घटक पक्षाने निर्माण केलं. पृथ्वीराज चव्हाण असं देखील म्हणतात की 1 रुपया आता 100 पार होणार आहे मोदींच्या नेतृत्वात. 1 रुपया हा आता 100 पार होणार आहे मोदींच्या नेतृत्वात, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात. जे काही जागतिक संकट युद्धाचं जे आलं त्याच्यामध्ये अनेक देश भरडून निघालेले आहेत. आपल्या शेजारच्या देशामध्ये जर बघितलं तर आपल्या चौपट पेट्रोल आणि डिझेलचे भाव झालेले आहेत. महागाईनं खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या देशांच्यामध्ये उच्चांक गाठलेला आहे. आणि अशा काळामध्ये भारत देश हा प्रगतीच्या दिशेनं निश्चितपणानं या ठिकाणी विकासात्मक धावत आहे आणि विकासात्मक कामाचा एक संकल्प घेऊन या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी चाललेले. त्यांनी सांगितलं हे संकट अख्ख्या जगाचं संकट आहे. कुटुंब प्रमुखाचं काम असतं की कुटुंबाला सावध करण्याचं. आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी कुटुंबाला सावध केलं. त्यांनी सांगितलं डिझेल पेट्रोल थोडं कमी वापरा, ते सगळं आपण आयात करतोया. खाद्यतेल आपल्याकडे पुरेसं निर्माण होत नाही, आपण निर्माण करू पण थोडंसं कमी वापरा. दुसऱ्या बाजूला त्यांनी सांगितलं सोनं खरेदी करू नका. बरं नाही केलं सोनं खरेदी म्हणून काही कुठं फरक पडला का? सोनं मिळालं नाही म्हणून कोण टाचा खुडून मेलं का? सोनं काय चाटायचं आहे का? सोन्यानं काय पोट भरतंय का?
अरे गावगाड्यामध्ये आम्ही जर एखाद्या काळामध्ये शेत पिकलं नाही तर आम्ही धान्य असेल पिण्याचं पाणी असेल आम्ही जपून वापरतो. आणि म्हणून मला वाटतं की विरोधकांना आग लावण्याच्या पलीकडे दुसरा काही धंदा राहिला नाही. आणि म्हणून यांच्या सगळ्यांची आडनावं आता आग लावे करायला पाहिजे, कारण यांना दुसरं चांगलं कामच येत नाही. या सगळ्यांना काविळी झालेली आहे. आणि म्हणून देशाचा प्रमुख म्हणून त्यांचं काम आहे की देशातल्या माझ्या जनतेला सावध करणं आणि येणाऱ्या संकटाचा सामना करायला सक्षमपणानं उभा करणं हे देशाच्या कुटुंबप्रमुखाचं काम असतं. आणि म्हणून मला वाटतं की याही संकटावरती हा देश निश्चितपणानं मात करेल. आणि तेवढी इच्छाशक्ती या देशाला पुढं घेऊन जाण्याची प्रबळ इच्छाशक्ती ही आदरणीय नरेंद्र मोदींच्यामध्ये आहे. खरं तर आपण ज्या परिसरामध्ये आपण आता उभे आहात या परिसरात वारंवार विजेचा लपंडाव सुरू होत आहे आणि येथील जे नागरिक आहेत त्यांना चक्क पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन रोज करताना पाहायला मिळतात. विजेचा लपंडाव रोज या ठिकाणी होतो. नाही, आता कसं आहे की आपल्याकडं सौर ऊर्जाचं जाळं आपण राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण केलेलं आहे. सौर ऊर्जामुळं आता आपल्याकडे वीज खरं बघितलं तर एक्सेस आहे. परंतु उन्हाळ्यामध्ये विजेचा वापर सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतो, कारण बोरचा उपसा वाढलेला असतो, विहिरींचा उपसा वाढलेला असतो. आणि अशा काळामध्ये पाण्याचा स्टॉकसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. आणि उन्हाची धग मोठी असल्यामुळं पिण्याच्या पाण्यापासून घरात वापरायच्या पाण्यापर्यंत मोठा वापर होत असतो. अशा काळामध्ये थोडं लोड शेडिंगचा भार येतो, ही गोष्ट खरी आहे. परंतु विजेची राज्यामध्ये टंचाई आहे हे अजिबात नाही आहे. नक्कीच धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत होते माजी मंत्री सदाभाऊ खोत. यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी आम्ही आज कळंबोलीतील मायका मंदिरात आम्ही प्रार्थना केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहनसह मी रवी खराट, TV9 मराठी, कळंबोली, पनवेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.